सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ द्या जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। सातारा जिल्ह्यामध्ये होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका यामध्ये रिपब्लिकन सेनेचे आदरणीय सरसेनानी आनंदरावजी आंबेडकर साहेब यांच्या पक्षातून सातारा जिल्ह्यामध्ये आम्ही 6 उमेदवारी अर्ज भरलेले आहेत। खरं तर आमची आणि शिवसेना आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्यासोबतची युती होती, परंतु सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रचंड बिझी असल्यामुळं त्यांची आमची भेट झाली नाही। आम्ही वारंवार प्रयत्न केला परंतु त्यांची आमची भेट न झाल्यामुळं या ठिकाणी आम्ही स्वबळावरती 6 उमेदवार निवडणुकीला उभे केलेले आहेत। इथं मी सांगू इच्छितो की परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आदरणीय सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांना कोणत्याही कुबड्यांची गरज नाही। आम्हाला मानासन्मानाची वागणूक कुणी दिली नाही, तर आम्ही स्वबळावरती लढत असतो। आम्ही हे इलेक्शन शिक्षण, आरोग्य, रस्ते, गटारे व सर्व समाजातील विविध प्रश्न सोडवण्याकरता लढत आहोत आणि त्यामुळं बाबासाहेबांच्या सांगितलेलं आहे आपण लढायचं आणि सर्वसामान्य समाजाला, आपल्या सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून द्यायचे ही रिपब्लिकन सेनेची भूमिका आहे। कोरेगाव तालुक्यामध्ये एक उमेदवार दिलेला आहे, सातारा तालुक्यामध्ये 2 उमेदवार दिलेले आहेत। तसेच उर्वरित उमेदवार हे आम्ही पाटणमधून उभे केलेले आहेत। पाटणमध्ये बाबासाहेब आंबेडकरांना मानणारे प्रचंड अनुयायी आहेत आणि या ठिकाणी आम्ही रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून पाटणमधली आमची ताकद दाखवून देऊ। माझे सर्वच उमेदवारांना मी या ठिकाणी नम्र विनंती करतो, आपण प्रचंड बहुमताने विजयी करा। आपलं एक मत परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी, आपलं एक मत या भारतीय संविधानासाठी आपण द्यावं आणि रिपब्लिकन सेनेच्या सर्वच उमेदवारांना भरघोस मताने विजयी करावं असं आव्हान करतो। माझा आंबेडकरी जनतेवरती व सर्वच समाजातील जे बाबासाहेबांचे संविधान मानतात त्याच्यावरती विश्वास आहे। त्यामुळं कोणत्या पक्षाची सत्ता आहे आणि त्यांचे किती उमेदवार निवडून आलेले आहेत यापेक्षा सर्वसामान्य तळागाळातील माणसांपर्यंत जाऊन आमची चिन्ह त्यांना सांगून आणि आमचा समाजाविषयीचा जो काही दृष्टिकोन आहे आणि सामाजिक जो बदल घडवायचा आहे, ज्या सुखसुविधांपासून समाज वंचित आहे त्याला न्याय देण्याची भूमिका आमची आहे। त्यामुळे पुढे कुठला पक्ष आहे, कुणाची सत्ता आहे याचा आम्ही विचार करत नाही।